भारतामध्ये चाललेल्या एका खूप महत्वपूर्ण प्रकल्पाच्या पूर्णतेकडे आज आपण येतो आहोत आणि तो म्हणजे अयोध्येमधल्या राम जन्मभूमीचा प्रकल्प. श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण होण्याची वेळ आता अगदी जवळ आलेली आहे आणि 22 जानेवारीला गर्भगृहामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंदिराच्या ज्या काही कला विषयक गरजा आहेत किंवा तिथल्या ज्या काही भिंतीवरची म्युरल्स बनवली जात आहेत त्या सगळ्या कामाचं ज्यांच्याकडे जबाबदारी आहे असे वासुदेवजी कामत आज त्यांना भेटण्यासाठी आपण आलो आहोत. नमस्कार. तुम्ही थोडंसं या प्रकल्पाविषयी जरूर सांगाल. ज्याप्रमाणे अनेक कारागीर आणि अनेक रामभक्त या कार्यात जोडले गेले त्यातलाच मी एक आहे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण होईल त्यावेळी ते आपण सर्वजण पाहू शकालच. काय आहे की राम मंदिर हा केवळ एक मंदिर बांधण्याचा उपक्रम नाही आहे, तर रामजीवनाचा संस्कार जो भारतीय मनावरती गेले अनेक हजारो वर्षे घराघरातून संस्कार संक्रमित होत आलेला आहे, त्याचंच एक मूर्त स्वरूप मंदिर रूपाने आपण साकार होताना बघतोय. आणि केवळ हे एक मंदिरच नव्हे तर अनेक उपक्रम जे चालू असतात त्यासाठी प्रेरणा म्हणून आपल्याकडची रामायण आणि महाभारत महाकाव्य त्यातील महापुरुषांचे जीवन हे आदर्श म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये अंतर्भूत झालेलं आपण पाहत असतो. जसं आपण म्हणतो ना की शिवरायांवरती जिजामातांनी रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या आणि त्या संस्कारामधून महाराजांना स्वराज्य प्रेम त्यांच्यामध्ये जागृत करण्याचं काम जिजामातांनी केलं होतं. तर आपण हे रामायण महाभारतातले जे प्रसंग आहेत हे केवळ गोष्टी रूपाने ऐकणं आणि सोडून देणं एवढ्यासाठी नाहीये, ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं गेलं पाहिजे. यासाठी म्हणून अनेक कार्यक्रम पूर्वीपासून राबवले जायचे. रामनवमी त्याच दृष्टिकोनातून किंवा विजयादशमीचा रावण प्रतिमा दहनाचा कार्यक्रम हे सगळं आपण का करत असतो, तर त्याची पुनर्जागरण अवस्था समाजामध्ये सतत जागृत राहिली पाहिजे म्हणून आपण करत असतो. आणि या ह्याच्यातूनच मला आठवत आहे की खुला आसमान तर्फे मिलिंद यांनी ज्यावेळी राम मंदिराच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम चालू होता त्याचवेळी मुलांकडनं ही रामजीवनावरती आधारित चित्रांची स्पर्धा त्यांनी घेतली. अगदी 5 ते 6 वर्षाच्या वयाच्या मुलापासून ते अगदी काही 1-2 असेही आहेत की जे प्रौढ आहेत त्यांनी पण चित्र काढली, पण जास्तीत जास्त मुलांनी काढलेली चित्र, काही मोठ्यांना स्वतःला रोखून धरता आलं चित्र ती काढलेली चित्र ते म्हणजे केवळ स्पर्धेमध्ये भाग घ्यावा म्हणून ही काढली गेलेली चित्र नाहीये. तर आपण या रामायणावरती आपण एखाद्या प्रसंगाचं चित्र काढावं हे मुलांच्या मनामध्ये त्यांच्या पालकांच्या मनामध्ये जे जागृत केलं मिलिंदने त्याच्यामधून ही स्पर्धा चित्ररूपाने साकार झाली. आणि काय योगायोग पहा की ज्या भूमिपूजनाच्या वेळी ही मुहूर्तमेढ रोवली आणि स्पर्धा संपन्न झाली आणि आज त्याचं पुस्तक रूपाने प्रकाशन होत असताना त्या मंदिरामधल्या गर्भगृहातल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. हा एक चांगला योग हनुमंताने किंवा रामरायाने घडवून आणला असं मला वाटतं. आणि ही जी चित्र आहेत म्हणजे ही चित्र म्हणजे केवळ स्पर्धेची चित्र नाही आहेत. मुलांनी त्यांना जे रामायण कळलेलं आहे, त्यांनी जे रामायण ऐकलेलं आहे किंवा त्यांनी जे वाचलेलं आहे ते व्हिज्युअलाइज करून केलेली चित्र आहे. ह्याच्यामध्ये कुशलता आणि कौशल्यापेक्षाही त्यांनी आपली भावना जी व्यक्त केलेली आकारांमधून आणि रंगांमधून ती फार
महत्वाची आहे. आणि हे करत असताना ह्यातली मी अनेक चित्र पाहिली की मला असं कधी वाटलं नाही की ह्यातलं हे चित्र ना कुठल्या तरी कॅलेंडरचं बघून केलंय किंवा कुठल्या तरी चित्रकाराचं बघून केलंय. नाही, त्यांनी जी कथा ऐकलेली आहे किंवा वाचलेली आहे त्याचं व्हिज्युअलायझेशन करून केलेली ही चित्र आहेत. म्हणजे केवळ चित्र काढण्यासाठी उद्युक्त करणं हे खुला आसमानचं जे काही ध्येय आहे, तर त्यांच्या मनावरती संस्कार जो आहे तोही चित्ररूपाने उद्युक्त करून प्रस्तुत करण्याची कला आत्मसात जी केलेली आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे मिलिंदने त्यावेळी केलं. आणि खरोखरच ही फार स्तुत्य गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे कदाचित रामारायानेच हे घडवून आणलं असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने ही जी चित्र काढलेली आहेत आणि ही चित्र म्हणजे केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता, म्हणजे आम्ही अनेक वेळा सांगत असतो की मुलांची चित्र सुद्धा त्यांनी केवळ मुलांनी काढली म्हणून असं बघू नये, त्या चित्रांना सुद्धा प्रेम करून भिंतीवर लावण्याचं भाग्य त्या चित्रात आलं नाही. कारण एखादं चांगलं चित्र पाहत असताना जेवढा आनंद होतो त्यापेक्षाही मुलांनी काढलेलं चित्र फ्रेम करून लावल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा आपण नुसतं चित्र पाहण्यापेक्षाही अधिक आहे. अगदी खरंय. आणि म्हणून ह्या स्पर्धेतली चित्र ही घरोघरी जावी. अरे वा. ह्यातलं कुठलंही चित्र पाहून एखाद्या मुलाला मीही हे चित्र बघून काढावं असं वाटणार नाही. त्याच्याही मनात जे काही चित्र आहे ना असं मी काढण्याचा प्रयत्न करेन असं वाटेल. एखादं चांगलं चित्र, एखादं चांगलं कॅलेंडर बघून कोणाला वाटतं की आपण असं कॉपी करावं, त्याची रांगोळी काढावी. पण ही चित्र मात्र अशी आहेत, ही पाहिल्यानंतर आपणही आपल्या मनातलं रामायणातला एखादा प्रसंग चित्रित करावा अशी भावना जागृत करण्या इतकी ताकद या बालचित्रांमध्ये आहे. अरे वा. आणि ही चित्र घरोघरी एवढ्यासाठी जावीत की मुलांमध्ये रामायणातल्या महाभारतातल्या त्या कथा सांगून त्यांच्यामध्ये जो आपण संस्कार रुजवतो ना, अशा वेळी रामायणाची कोणीतरी मोठ्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहिजे. ही चित्र दाखवून रामकथा सांगावी. म्हणजे काय असतं की लहान मुलं आर्ट स्कूल मध्ये गेल्यानंतर जी चित्र काढतात ना ती आदर्श चित्र बनतात. परंतु ह्या चित्रामध्ये जी एक उत्स्फूर्तता किंवा त्याला लोकचित्राचा जो एक प्रकारचा आधार असतो की स्वयंभू चित्रकार, म्हणजे एखादी शंकराची पिंडी मूर्तिकारांनी बनवलेली आणि स्वयंभू ज्योतिर्लिंगामध्ये असलेली शंकराची पिंडी ह्याच्यात जसा फरक असतो तशा प्रकारचा फरक मूर्ती केल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करायला लागते. स्वयंभू शिवलिंगाला प्राणप्रतिष्ठा असते ती स्वयंभूच असते. तशी ही स्वयंभू चित्र आहे. आणि ह्या स्वयंभू चित्रांना घरोघरी पोचलं पाहिजे, त्याचं अवलोकन झालं पाहिजे. आणि घरामध्ये रामकथा सांगताना अशा चित्रांचा आधार घेऊन मुलाला सांगितलं तर ते मोठ्या चित्रकारांनी काढलेल्या चित्रापेक्षा अधिक त्याला सुलभ वाटेल, जवळचं वाटेल. असा मोठा उपक्रम आहे. आणि खरोखरच मला आवडलं आहे की मिलिंद आज ते वैभव बघायला आज मिलिंद जरी नसला तरी सुद्धा तुम्ही खुला आसमान अजूनही तसंच ओपन ठेवून जे मुलांपर्यंत चित्र पोहोचवण्याचं, मुलांची चित्र पोहोचवण्याचा उपक्रम करत आहे, तर त्याला माझ्या अनंत शुभेच्छा आहेत. आणि चांगला प्रतिसाद असाच मिळेल की हे चित्र घरोघरी घरात सांगितल्या जाणाऱ्या कथांना एक उदाहरण चित्र म्हणून असतील असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही अगदी मिलिंदच्या मनातल्या गोष्टी बोललात आणि त्याला इतकं छान मूर्त स्वरूप दिलं शब्दांमध्ये. फार 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 धन्यवाद.